नमस्कार. संस्कृत टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल. आज आपण सुरुवात करतोय इयत्ता 10वी. सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र आणि इयर आहे 2020-21. आद्य कृषकः पृथुवैन्यः हा त्यांचा धडा पहिला आहे. हा धडा आपण शिकवला आहे, एक्सप्लेन व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे. एक वाक्य संस्कृतमधलं आणि त्याचा मराठीत अर्थ अशा प्रकारे आपण ऑलरेडी ते केलेलं आहे. आज आपण काय करणार आहोत तर त्याच्या खालचा जो भाषा अभ्यास आहे तो आज आपण पाहणार आहोत. आणि याचप्रमाणे आपण संपूर्ण पुस्तकात जेवढे पाठ आणि जेवढ्या कविता आहेत त्यांचा आता भाषा अभ्यास पाहणार आहोत. कारण भाषा अभ्यास पाहतानाच आपला व्याकरणाचा अभ्याससुद्धा खूप छान होतो. सो पेज नंबर 9 ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे त्यांचा पेज नंबर 9 आहे. सुरुवात करूया आपण. हे असं पुस्तक आहे संपूर्ण ज्यांचं संस्कृत आहे त्यांचं आमोदः. आणि हा आपला जो आहे तो आहे पृथुवैन्यः राजा. इथे मी पॅसेजसुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला उत्तरं कशी शोधायची ते मी इथे तुम्हाला शिकवेन. आता इथे पहिला प्रश्न आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. म्हणजेच काय तर एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, चारणाः किमर्थम उत्सुकाः. चारणाः म्हणजेच कोण होते तर गायक होते, जे स्वर्गात गातात किंवा एखाद्याची स्तुती जे गायन करतात अशा लोकांना काय म्हटलं जातं, चारणाः असं म्हटलं जातं. तर ते जे चारण होते ते कशासाठी उत्सुक होते असा आपल्याला प्रश्न आहे. तर ते चारण होते की पृथुराजाची तारीफ करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी ते काय होते, उत्सुक होते. तर हे आपल्याला कुठे सापडतं तर इथे सापडतं बघा पहिल्या पॅसेजमध्ये, की चारणाः पृथु नृपस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः. चारणा म्हणजे अनेक वचन, बहुवचन, भरपूर जे चारणाः होते ते पृथु नृपस्य षष्ठी विभक्ती पृथुराजाची स्तुती गातुम, इथे संधी आहे, गातुम उत्सुकाः म्हणजे गाण्यासाठी उत्सुक होते. हे ते तुम्हाला पहिलं तुमचं उत्तर मिळणार. दुसरा प्रश्न पाहूया. भ्रमण समये पृथुराजेन किम दृष्टम. म्हणजे भ्रमण समय म्हणजेच काय, फिरताना, भ्रमण करताना पृथुराजाला कोणते दृश्य दिसले किंवा काय दिसले, काय दिसलं त्याला, तर आपण उत्तर इथे शोधूया. इकडे बघा, एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत. हे नाही लिहायचं आपल्याला, भ्रमण समय हे लिहायचं आपल्याला. इथून भ्रमण समये, हे इरेज करते मी, भ्रमण समये तेन. आता इथे तेन लिहिणार का आपण, नाही, इथे तृतीय विभक्ती आहे, तेन म्हणजेच त्याने, पण आता राजांनी असं म्हणायचंय की नाही आपल्याला, मग तुम्ही काय लिहिणार, पृथुराजेन. काय लिहिणार, पृथुराजेन देवेन प्रमाणे. भ्रमण समये पृथुराजेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च ताः प्रजा पशुवज्जीवन्ति निकृष्टान्नं खादन्ति. एवढं सगळं त्यांनी बघितलं होतं भ्रमण समय म्हणजे जेव्हा तो फिरायला निघाला होता तेव्हा, की त्याची जी प्रजा आहे, जनता आहे, ती अतिशय कृशाः म्हणजे बारीक झालेली आहे, अशक्त आहे, पशुसारखं ती जीवन जगत आहे, निकृष्ट अन्न खात आहे. हे सगळं त्यांनी पाहिलं. तर हे तुमचं दुसरं. तुम्हाला मी या पद्धतीने का शिकवते, कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही बोर्डाचा पेपर द्याल तेव्हा तुम्हाला ही उत्तरं पॅरेग्राफमध्ये शोधता यावी, ती एक सवय असावी, म्हणून मी तुम्हाला उत्तरं इथे शोधून दाखवते की काय काय छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला बदलायच्या असतात. काही मुलं काय करतात, सेम कॉपी पेस्ट करतात, भ्रमण समयपासून इथून इथपर्यंत सेम कॉपी पेस्ट, पण त्यांना हे कळत नाही की ते त्याने म्हटलेलं आहे. जर टीचर पेपर चेक करणार ते काय म्हणणार, त्याने म्हणजे कोणी, आम्हाला काय माहिती तो कोण आहे. तिथे नाव लिहिणं अपेक्षित आहे, तिथे नाम असलं पाहिजे, सर्वनाम नाही. कारण धड्यामध्ये लिहिताना
हे चालून जातं, कारण ऑलरेडी इथे पृथ्वीराज वापरलेला आहे शब्द, म्हणून ते डायरेक्टली पुढच्या ओळीत त्याने असं म्हणतात. पण उत्तरं जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला आपण फक्त उत्तर लिहितो, एक वाक्य लिहित असतो, त्यामुळे तुम्हाला तिथे नाम लिहिणं अपेक्षित आहे, सर्वनाम चालत नाही. ओके, पुढे जाऊया आपण. वसुंधरायाः उदरे किम वर्तते. वसुंधरेच्या उदरात, उदरात म्हणजे पोटात काय काय होतं, काय काय होतं वसुंधरेच्या पोटात. तर इथे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं की धनधान्यादी. हे बघा, जो पुरोहित सांगतो ना राजाला की धरतीच्या पोटामध्ये सगळं धनधान्य आहे, मग हे उत्तर आहे तुमचं. धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, कळले की धन धान्य या सर्व वस्तू, या प्रकारच्या सगळ्या वस्तू आहेत त्या वसुंधरेच्या म्हणजेच या भारतभूमीच्या पोटामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. स्त्रीरूपं धृत्वा पृथुनरूपस्य पुरतः का प्रकटिता अभवत. म्हणजेच स्त्री रूप धारण करून, धृत्वा करून त्वांत अव्यय, स्त्री रूप धारण करून पृथुनरूपस्य म्हणजे पृथु नावाच्या राजाच्या पुरतः, पुरतः म्हणजे समोर, का म्हणजेच कोण, प्रकटिता अभवत प्रकट कोण झाली होती स्त्री रूप घेऊन, तर भूमी झाली होती. ओके, सो भूमी उत्तर आपल्याला कुठे दिसतं, इकडे भूमी ही दिसतंय तुम्हाला. तदा भूमी ही स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता. तर आपल्याला फक्त भूमी ही हे उत्तर महत्वाचं आहे. तर इथे काय लिहिणार, हे चौथं आपलं आहे भूमी ही. त्याच्यासमोर भूमी म्हणजेच धरती माता प्रकट झाली होती स्त्रीचं रूप घेऊन. पुढे आहे पृथुवैन्यः कृषी कार्यार्थम जलस्य व्यवस्थापन कथम अकरोत. पृथुवैन्य हा जो राजा होता त्यांनी शेतीच्या कार्यासाठी, कृषी कार्यार्थम, अर्थम जिथे जिथे अर्थम येतं तिथे साठी असा अर्थ घ्यायचा असतो. तर पृथुवैन्य राजाने शेतीसाठी जलस्य म्हणजे पाण्याचे व्यवस्थापन कसे केले होते, तर ते त्याचं इथे लास्टच्या पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल की पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत वृष्टी जलसंचयम कृत्वा जलव्यवस्थापन अकरोत. तर इथपर्यंत पाण्याचं त्याचा उपयोग केलेला आहे. एक तर त्यांनी नदीचे जे मार्ग होते अवरुद्ध, अवरुद्ध म्हणजेच ते अडवले, ठीक आहे, आणि त्या नदीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला. त्याच्यानंतर वृष्टी जलसंचय म्हणजेच ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, की पाऊस जो पडतो ते पावसाचं पाणी साठवून ठेवून त्याचं सुद्धा त्याने जलव्यवस्थापन केलं होतं. तर हे तुमचं अकरोत इथपर्यंत उत्तर आहे नंबर 5चं. अशा प्रकारे तुमचे हे एका वाक्यात म्हणजे पूर्ण वाक्यात हे 5च्या 5 इथे क्लिअर झालेले आहेत. ते कसे शोधायचे, त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले पाहिजेत, की जिथे जिथे सर्वनाम असेल तिथे तिथे नाम करायचं आहे. बाकी सगळं सोपं आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषेया उत्तर. म्हणजेच जर तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकत असाल तर उत्तर हे मराठीत लिहिणार, जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकत असाल तर हे उत्तर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये लिहिणार. प्रश्न असा आहे भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत. म्हणजेच भूमाता पृथुवैन्याला कोणता उपदेश देते किंवा काय उपदेश देते, ॲडवाईस काय देते. तर आता तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही 10वीत आहात, तुम्ही 8वीत 9वीत नाही आहात. जर तुम्ही 10वीत आहात तर तुम्हाला एक मॅच्युरिटी लेवल आहे, तुमच्याकडून एका चांगल्या प्रेझेंटेटिव्ह आन्सरची अपेक्षा करतो समोरचा म्हणजे जो शिक्षक असतो तो. त्यामुळे तुम्हाला उत्तर सुरू करणं, कारण ऑलरेडी तुम्हाला संस्कृतमध्ये खूप कमी लिहायचं असतं, मोठी मोठी उत्तरं तुम्हाला लिहायची नसतात, निबंध पत्रलेखन नसतं, त्यामुळे तुमचा पेपर खूप लवकर होतो. मग एक गोष्ट महत्त्वाची असते की माध्यम भाषेया हे जे प्रश्न असतात ते तुम्ही सुटसुटीत आणि व्यवस्थित आणि सगळ्या 100 पेपरपैकी तुमचा पेपर काय वेगळा दिसणार आहे, तर हे काहीतरी युनिक असलं पाहिजे तुमच्यामध्ये. तर कसं लिहायचं ते आन्सर, तर नेहमी प्रस्तावना, थोडंसं त्या धड्याबद्दल सांगणं, हे जे असतं ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इथे मी लिहून दाखवलं आहे.
आद्य कृषकः पृथुवैन्य. आता तुम्हाला माहिती आहे संस्कृतचे जे धडे आहेत त्याचे काही लेखक वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे कसं लिहायचं, तर आद्य कृषकः पृथुवैन्यः ही कथा ऋग्वेदातील आहे. बरोबर. या कथेत एका पृथुवैन्यः या प्रजाहितदक्ष आणि आदर्श राजाची कथा आहे. थोडंसं पटकन इंट्रोडक्शन द्यायचं त्या धड्याबद्दल. पृथुवैन्य या राजाने कृषी कार्यात मोलाचे योगदान केले आहे आणि म्हणूनच त्याला प्रथमः कृषकः म्हणजेच पहिला शेतकरी असे देखील म्हटलं जातं. इकडचे विसर्ग जरा कॅन्सल करा, मराठीत लिहिताना आपण काही विसर्ग देणार नाही आहोत. ठीक आहे, कळलं. आता ह्या इंट्रोवरून, ह्या प्रस्तावनेवरून आपलं चेक करणारा लगेच तिथे समजून जातो की ह्या मुलाला ह्या धड्याबद्दल पुरेपूर माहिती आहे. हा फक्त घोकंपट्टी करत नाही आहे, फक्त परीक्षेपुरता अभ्यास करत नाही आहे, तर याला या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान आहे. तर हे एक तुमचं खूप प्रेझेंटेशन, एक तुमचा छाप पडते शिक्षकांवर. म्हणजे 100 पेपरपैकी तुमचा पेपर काहीतरी युनिक वाटतो अशा गोष्टींमुळे. बरोबर. पुढे आहे मेन उत्तर आपलं इथून चालू होणार की पृथुवैन्य राजाचा राज्याभिषेक झाल्यावर जेव्हा तो त्याच्या राज्याच्या दौऱ्यावर पाहिजे ओके इकडे राज्याच्या दौरा करायला निघाला तेव्हा त्याने त्याच्या प्रजेची दयनीय स्थिती पाहिली. बरोबर. तो जेव्हा दौरा करायला निघाला की माझ्या राज्यात प्रजा कशी राहते ते पाहतो आणि म्हणून तो जेव्हा निघतो तेव्हा त्याला कळतं की प्रजेची तर दयनीय स्थिती आहे, म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. ते पाहून तो चिंतामग्न झाला आणि ते जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा तो भरपूर चिंतेत मग्न झाला की हे असं का आहे माझ्या राज्यात. त्यावर उपाय म्हणून त्याने पुरोहिताने सांगितल्याप्रमाणे भूमीतून धनधान्य मिळवण्यासाठी धनुष्य सज्ज केला. आणि त्यावर उपाय काय, तर पुरोहित जो होता ब्राह्मण त्याने काय सांगितलेलं की ह्याच्यावर उपाय म्हणजे हेच की तू या भूमीमध्ये काय कर, याच्यात सगळी धनधान्य लपलेली आहेत, भूमातेने लपवून ठेवलेली आहेत, तर तू धनुष्य बाणाचा उपयोग कर आणि ते सगळं धनधान्य आहे ते बाहेर काढ आणि प्रजेसाठी वापर. बरोबर. आणि म्हणून त्याने धनुष्यबाण सज्ज केला. पण त्याच वेळेला स्त्री रूप धारण घेतलेली जी पृथ्वी माता आहे ती त्याच्यासमोर प्रकट होते आणि ती सांगते की धनुष्यबाण हे आहे ते तू साईडला ठेव. आणि पृथ्वी त्याला उपदेश का देते, पृथ्वीने त्याला उपदेश केला की तू शेतीची कामे कर, मग मी प्रसन्न होईल आणि त्याद्वारे तुला प्रजेसाठी माझ्या उदरात जी लपलेली धनधान्य, फुले, फळे ते मिळतील. आणि धनुष्याच्या ऐवजी शेतीच्या साधनांनी जसे की नांगर आहे, कुदळ, फावडी, वेळे यांनी प्रजेच्या सोबत शेतीची कामे सुरू कर, तेव्हा तुझ्या राज्यात समृद्धी येईल. हा उपदेश आपल्याला काय करते, म्हणजे हा उपदेश पृथ्वी माता, भूमाता पृथुवैन्य राजाला देते. कळलेलं आहे. एकदा मी शांतपणे व्यवस्थित वाचते कारण ते मी तुम्हाला एक्सप्लेन करता करता वाचला. आता कंप्लीट आन्सर मी काय ते वाचून दाखवते. आद्य कृषकः पृथुवैन्यः ही कथा ऋग्वेदातील आहे. या कथेत एका पृथुवैन्य या प्रजाहित दक्ष आणि आदर्श राजाची कथा आहे. पृथुवैन्य या राजाने कृषी कार्यात मोलाचे योगदान केले आहे, म्हणून त्याला प्रथमः कृषकः म्हटले जाते. पृथुवैन्य राजाचा राज्याभिषेक झाल्यावर जेव्हा तो त्याच्या राज्याचा दौरा करायला निघाला तेव्हा त्याने त्याच्या प्रजेची दयनीय स्थिती पाहिली. ते पाहून तो चिंतामग्न झाला. त्यावर उपाय म्हणून त्याने पुरोहिताने सांगितल्याप्रमाणे भूमीतून धनधान्य मिळवण्यासाठी धनुष्य सज्ज केला. त्यावेळी स्त्री रूप घेतलेली पृथ्वी माता त्याच्यासमोर प्रकट झाली. पृथ्वीने त्याला उपदेश केला की तू शेतीची कामे कर, मग मी प्रसन्न होईन. त्याद्वारे तुला प्रजेसाठी माझ्या उदरात लपलेली धनधान्य, फुले, फळे मिळतील. धनुष्याच्या ऐवजी शेतीच्या साधनांनी जसे की नांगर, कुदळ, फावडी, वेळे यांनी प्रजेच्या सोबत शेतीची कामे सुरू कर, तेव्हा तुझ्या राज्यात समृद्धी येईल. ओके. एवढं मोठं आन्सर तुमचं असलंच पाहिजे कारण तुम्ही 10वीत आहात. माध्यम भाषा हा एवढाच जो प्रश्न असतो तो मोठ्यात लिहायचा असतो, त्याच्यामुळे प्लीज याच्यामध्ये अजिबात असं करू नका की उत्तर मोठं आहे. हे उत्तर मोठंच असतं आणि तेव्हाच तुम्हाला त्याचे तसे मार्क मिळतात.
दुसरा प्रश्न असाच आहे की धरित्र्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम किम अकरोत. म्हणजेच त्या धरित्रीचा म्हणजे भूमातेचा उपदेश मनात धरून पृथुवैन्य राजाने काय काय बरं केलं. उपदेश तर दिला भूमातेने की तू शेतीचं काम कर. मग राजाने आपल्या काय केलेलं आहे ते लिहायचं आहे. पुन्हा इथे पण तीच पद्धत तुम्ही ठेवणार आहात. पहिला पॅरेग्राफ तुमचा इंट्रोडक्शनचा असणार, म्हणजेच प्रस्तावना ज्याला आपण म्हणतो. ते मी पुन्हा वाचून दाखवत नाही आता, कारण मग ऑलरेडी व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे, कारण आपण पूर्ण भाषा अभ्यास एका व्हिडिओत कव्हर करणार आहोत त्याच्यामुळे. पृथुवैन्य राजाने जेव्हा भूमीतून धनधान्य मिळवण्यासाठी स्वतःचा धनुष्य सज्ज केला. बघा, तुम्ही डायरेक्टली कधीच आन्सरवर जंप करायची नाही. तुम्हाला थोडा इंट्रो किंवा बॅकग्राऊंड थोडंसं द्यावं लागतं. त्याच्यामुळे इथूनच सुरुवात करावी लागणार आपल्याला, की जेव्हा त्याने भूमीतून धनधान्य काढण्यासाठी त्याचा धनुष्य सज्ज केला तेव्हा भूमी स्त्री रूप धारण करून त्याच्या समोर आली आणि तिने राजाला उपदेश दिला की तू धनुष्याचा त्याग कर आणि कृषी कार्याने धनधान्य मिळव. आणि त्याचप्रमाणे पृथुवैन्य राजाने करायचं ठरवलं सुद्धा. आत्ता आपला मेन आन्सर येणार की त्याने काय केलं. तर काय केलं, शेती करण्यासाठी पाणी महत्त्वाचं असतं. म्हणून राजाने नद्यांचे मार्ग अडवून त्यावर धरणे बांधली. ओके, कॅनल्स बांधले. पावसाचे जे पाणी आहे तेही साठवण्याचं काम केलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग. जमीन सुपीक व्हावी यासाठी राजाने प्रयत्न केले. म्हणजे जी जमीन आहे, जी लँड आहे ती फर्टाईल झाली पाहिजे की नाही, सुपीक झाली पाहिजे, तर त्यात तुम्ही पीक घेऊ शकता. जर ड्राय लँड असेल तर तुम्ही कसं काही पीक घेणार ना त्याच्यातून. पुढे आहे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना बियाणं मिळालं पाहिजे, बीज मिळालं पाहिजे, सीड्स मिळाले पाहिजेत, बरोबर. बियाणांवर संस्करण केले. संस्करण करणं म्हणजे काय ते सांगते, की तुमचं जे बी असतं ते मातीत, प्रत्येक बी काही मातीत उगवतच असं नाही, पण जर त्यांना संस्करण केलं म्हणजे त्यांच्यावर प्रक्रिया केली, काही जी शेतकऱ्यांना माहिती असते, प्रत्येक शेतकऱ्याच्या नुसार ती वेगवेगळी असू शकते, तर त्या प्रक्रिया करून जर ती बीज मातीत टाकली तर त्याचं रोप कन्फर्म येतं, बरोबर. आणि पीक आणि शेत खूप चांगलं पिकतं त्याच्यामुळे. मग त्या बियांवर ह्या पृथुवैन्य राजाने संस्करण केले आणि अशा प्रकारे संस्करण केलेली बीज जर जमिनीत पेरलं तर पाऊस पडल्यावर त्या बीजांमधून चांगली पिकं तयार होतात. आणि हे ऋग्वेदात सांगितलेलं आहे की त्या बीजाला काय लावायचं, मध लावायचं किंवा शेण लावायचं आणि मग ते मातीमध्ये टाकायचे, म्हणजे खतांसारखं असं ती प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे राज्यात प्रजेसाठी विपुल धान्य उपलब्ध झाले आणि पृथुवैन्य राजाने या सगळ्या गोष्टी केल्या. फक्त त्याने वॉटर मॅनेजमेंट केलं नाही, तर त्याने जमिनीचा विचार केला. त्यांनी छोट्यातली छोटी गोष्ट ज्या बीज आहेत, बरोबर, त्याचा विचार केला. आणि ह्या सगळ्यांचा विचार करून त्याने जेव्हा गोष्टी केल्या तेव्हा प्रजेसाठी भरपूर धान्य उपलब्ध झालं. आणि अशा प्रकारे भूमातेचा मनात उपदेश ठेवून पृथुवैन्य राजाने शेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी केल्या. ठीक आहे. तर अशा प्रकारचा राजा ऋग्वेदात होऊन गेलेला आहे. आय होप तुम्हाला याचं उत्तर कळलेलं आहे. रिपीट वाचायची गरज नाही, कारण खूप सोपं उत्तर आहे. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला ही उत्तरं वहीत लिहिता येतील. त्याच्या पुढचा प्रश्न आहे जालरेखाचित्र. तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथे, कृषी साधनांनी म्हणजे शेतीची साधनांनी वनम वने वनानी प्रमाणे झालेलं आहे बहुवचन. तर काय आहे, कुद्दलकाहा म्हणजेच कुदळ, लवित्राणी आणि खनित्राणी. इकडे खनित्राणी आहे आणि हलाहा तर त्यांनी दिलेलंच आहे, बरोबर. आता जर तुम्ही बघाल ना इथे टेक्स्टमध्ये, थांबा, हां, आता तुम्ही इथे बघा, खनित्राणी बरोबर आहे, हलान, कुद्दलकान, लवित्राणी ॲज इट इज लिहिलं आपण, खनित्राणी ॲज इट इज लिहिलं, पण इथे हलान आणि कुद्दलकान आहे. मग ते आपण हलान आणि कुद्दलकान न लिहिता आपण काय लिहिलेलं आहे बघा, इथे आपण कुद्दलकाहा लिहिलेला आहे आणि इथे हलाहा झालेला आहे. कारण आपण उत्तर लिहिताना नेहमी प्रथमा विभक्तीत लिहितो आणि प्रथमा बहुवचन आहे, कुद्दलकाहा, देवाहा प्रमाणे हलाहा. आणि हे खनित्राणी आणि लवित्राणी, हे वनम वने वनानी, वनानी प्रमाणे ते आहे, लवित्राणी आणि खनित्राणी. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट बारकाईने बघा. पुढे आहे पृथु राजस्य प्रजा. त्याची प्रजा कशी होती, एक तर कृशाहा होती, बारीक झालेली होती, अशक्त होती, खूप वीक होती.
निकृष्ट अन्न म्हणजे खादंती म्हणजे खात होती, आणि पशुवत जिवंती म्हणजे पशूंप्रमाणे ते त्या जी प्रजा होती ती जगत होती. आता इथे बहुवचन का झालेलं आहे बरं सांगा मला? खादंतीच का झालेला आहे, जिवंतीच का झालेला आहे? कारण इथे प्रजा हा बहुवचन आहे की नाही, म्हणून इथे कृशाहा, देवाहा प्रमाणे आणि अशक्ताहा झालेला आहे बहुवचन. सगळीकडे बहुवचन, कारण प्रजा हा बहुवचन आहे. प्रजा काय एक असते का? नाही. पुढे आहे भूम्या उदरे. भूम्या म्हणजे भूमीच्या, षष्ठी विभक्ती. भूमीच्या पोटामध्ये काय आहे? धनानी, धान्यानी, फलानी आणि पुष्पाणी. सगळीकडे तुम्हाला नी 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 का ऐकायला येते? कारण हे सगळे जे शब्द आहेत ते नपुंसकलिंग आहेत. वनम, वने, वनानी. बहुवचन काय आहे? वनानी. आणि हे सगळे बहुवचनामध्ये भरपूर फुले, भरपूर धान्य, भरपूर फळे, भरपूर पैसे, त्याच्यामुळे वनानी प्रमाणे हे सगळे बहुवचनात झालेले आहेत. धनानी, पुष्पाणी, फलानी, धान्यानी. ओके, पुढे जाऊया. काय पुढे? पाठ्यांचम पठित्वा प्रवाही जालम पूरयत. पाठ्य म्हणजे वाचायचं आहे पॅसेज आणि उत्तर लिहायचे तुम्हाला. तर पृथुवैन्य बीजांचं पहिलं काय करतो? संकलन करतो, त्यांचं चयन करतो, त्यांच्यावर संस्करण करतो आणि मग ते पेरतो. ठीक आहे. संकलन याचा अर्थ साठवणे. चयनम म्हणजे त्यांचं निवडणं की चांगली कुठली आहेत बीज, खराब कुठली झाली, चयन करणं, निवडणे. संकलन म्हणजे साठवणे, जमवणं. ठीक आहे. संस्करण म्हणजे त्यांच्यावर प्रक्रिया करणं, म्हणजे त्याला मध लावणं, शेण लावणं, जे काही प्रोसेस आहे ते. आणि वपनम म्हणजे त्या सगळ्यानंतर ते मातीमध्ये पेरणं. या सगळ्या स्टेप्स आहेत. पुढे आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरुत. म्हणजे तुम्हाला प्रश्न बनवायचा आहे. पहिला आहे प्रयागक्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. प्रयागक्षेत्रात पृथुराज्याची राजधानी होती, कॅपिटल. तर आता हा तुम्हाला प्रश्न बनवायचा आहे. म्हणजे हे प्रयाग क्षेत्र काही आपलं यायला नको प्रश्नामध्ये. मग प्रयाग क्षेत्र काय आहे? प्लेस आहे की नाही. मग प्लेस जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही काय विचारणार? कुत्र. तर इथे प्रश्न काय बनवणार? कुत्र पृथुराजस्य राजधानी आसीत. कुठे आहे पृथुराजाची राजधानी? तर उत्तर काय येणार तुमचं? प्रयाग क्षेत्रे. बरोबर. अंडरलाईन जे केलेलं आहे ते तुमचं उत्तर आलं पाहिजे. मग तुम्ही याच्या जागी काय लिहिणार? कुत्र पृथुराजस्य राजधानी आसीत. आसीत पास्ट टेन्स. आणि त्या आठवणीने काय देणार तुम्ही? क्वेश्चन मार्क. आता दुसरं बघा. प्रजा हा पशुवत जीवंती. प्रजा पशुप्रमाणे जगत होती. प्रमाणे कशाप्रमाणे असं विचारणार ना आपण. पशुप्रमाणे तर कशाप्रमाणेसाठी संस्कृतमध्ये शब्द काय? कथम. प्रजा हा कथम जीवंती. प्रजा कशी जगत होती? उत्तर काय येणार? पशुवत जीवंती. आणि कथम जीवंतीच्या इथे तुम्ही क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका, नाहीतर मार्क जातील. पुढे धनधान्यादी सर्व वस्तू जातम वसुंधरायाः उदर एव वर्तते. म्हणजेच धनधान्यांनी इतर सर्व गोष्टी वसुंधरेच्या पोटात होत्या. ठीक आहे. प्रश्न बनवता तुम्ही कसं बनवणार की कोणाच्या पोटात होत्या. बरोबर. वसुंधरेच्या म्हणजेच काय? कोणाच्या. मग कोणाच्या षष्ठी विभक्ती, पण स्त्रीलिंगी, कारण वसुंधरा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून किम स्त्रीलिंगी जर बघाल षष्ठी तर तिथे कस्याः असं येणार. ठीक आहे. किमचा टेबल आपण याच्यावर व्हिडिओ बनवलेली आहे, बघितली नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा. संस्कृत तक्तेमध्ये किम हा तुम्हाला स्त्रीलिंगाचा टेबल दिसून येईल. ठीक आहे. कस्याः म्हणजेच कोणाच्या. एवढा शब्द फक्त रिप्लेस करायचा आहे आणि आठवणीने क्वेश्चन मार्क. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. म्हणजेच पर्जन्यानंतर पावसानंतर बीजातून जे बीज पेरले होते त्याच्यातून अंकुर बाहेर निघायला लागले. ठीक आहे. मग कशातून अंकुर बाहेर आले असा प्रश्न विचारणार की नाही. कशातून. मग तिथे बीजेभ्यच्या इथे केभ्यः असं टाकणार. केभ्यः. आणि अजून सोपं आहे, इकडे जी विभक्ती असते तीच विभक्ती आपण
इथे लिहू शकतो. कशातून? पंचमी आहे ऊनहून. मग केभ्य हे सुद्धा काय आहे? किम पुल्लिंग पंचमी एकवचन केभ्य. बीजेभ्य केभ्य. आठवणीने क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तर तुम्हाला कळालेलं आहे. इथे येणार कुत्र, इथे येणार कथम, इथे येणार कस्याः आणि इथे येणार केभ्य. आठवणीने सगळ्यांच्या नंतर आठवणीने काय देणार? क्वेश्चन मार्क. प्रश्न क्रमांक 6 सूचनानुसारम कृती कुरुत. पहिला प्रश्न आहे पृथुवैन्यस्य नियस्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्. म्हणजे पृथुवैन्याची निस्पृहता जाणून स्तुतिगायक प्रसन्न झाले. बदल काय करायचा आहे तुम्हाला ते तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला त्वांत अव्यय जो आहे पूर्वकालवाचक त्वांत अव्यय हा तुम्हाला काढून टाकायचा आहे. मग तुम्हाला पहिलं तो ओळखायचं की त्वांत अव्यय आहे कुठला, तर हा बघा ज्ञात्वा त्वांत आहे ना, त्याच्यामध्ये त्वा दिसतोय का तुम्हाला? तर तो काढायचा आहे आपल्याला आणि वाक्य परत लिहायचं आहे. मग काय करणार? पृथुवैन्य आहे तसंच लिहिलेलं आहे, निस्पृहता आहे तसंच लिहिलेलं आहे. मग चेंज काय केलं आहे मी, तर स्तुतिगायकाः हा शब्द पण मी ॲज इट इज लिहिला, याला काढून टाकला, तो तसाच्या तसा लिहिला. त्याच्यानंतर आता ज्ञात्वा जर मी काढते तर मला त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये काहीतरी शब्द लिहावा लागेल ना. तर पृथुवैन्याची निस्पृहता जाणून, मग जाणून हा शब्द आहे की नाही, तर मग इथे पास्ट टेन्स आहे म्हणून मी काय लिहिलं? अजानन. काय लिहिलं? अजानन म्हणजे जाणून. प्रसन्नाः, आता ही दुसरं क्रियापद आलं. हे एक ऑलरेडी क्रियापद पहिलं मी ज्ञात्वाच्या इथे रिप्लेस केलं आणि प्रसन्न तर होतच ना इथे, तेच मी लिहिलं आणि हे दुसरं झालं क्रियापद. दोन क्रियापद आली म्हणून त्याच्यापुढे आणि लावण्यासाठी मी च वापरला. संस्कृतमध्ये आणि आपण लास्टला लिहितो च. आणि अभवन जे आहे अभवन तसंच इथे त झालेलं आहे अभवन ॲज इट इज. आणि जर काही मुलांचा प्रश्न असेल की आम्हाला कसं कळेल की इथे नच लिहायचं आहे, अजाननच लिहायचं आहे, अजानाती आम्ही का नाही लिहिणार, अजानन लिहायचं, हेच कसं कळेल? तर सोपं आहे, याच्यामध्ये पण आपल्याला काही डोकं लावायचं नाही आहे. शेवटी तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? अभवन. न हलंत दिसतोय की नाही तुम्हाला इथे? मग हा जो तुम्ही ज्ञात्वाच्या इकडे रिप्लेस करता कुठलाही शब्द, त्याला पण हलंत नच लिहायचं आहे. म्हणजे तुमचं काही कामच नाही आहे जास्त. खूप सोपा प्रश्न आहे आणि खूप मुलं ह्या प्रश्नाला घाबरतात. त्याच्यामुळे याच्या खालचा प्रश्न पण मी हा वाला जो आहे ना तुमचा, तो सुद्धा असाच आहे, म्हणून मी ह्याच्या मागोमागच त्याला घेतलं आहे जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होईल. इथे पण बघा भूमी ही स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत. म्हणजेच भूमी स्त्रीचं रूप घेऊन त्याच्यासमोर प्रकट झाली. बरोबर? तर भूमीचं ॲज इट इज भूमी ही ठेवलं, स्त्रीरूपमचं ॲज इट इज स्त्रीरूपम ठेवलं. आता इथे त्वांत कळते का तुम्हाला? हा धृत्वा, हा जो आहे ना धृत्वा, तो त्वांत आहे. एक मिनटं, मग ह्याला काढून टाकणार. बरोबर? काढून टाकलं त्याच्यानंतर काय येणार? काहीतरी वेगळं करावं लागेल. ध्रुव म्हणजेच ध्रुधर. मग काय झालं? अधारयत. मी काय केलं? त्याच्या जागी रिप्लेस केलं अधारयत. तसे आहे तसंच लिहिलं, पुरतः आहे तसंच लिहिलं. आता प्रकटिता, प्रकट होणं ही सुद्धा क्रिया आहे. आता हे पहिलं क्रियापद झालं, हे दुसरं झालं. बरोबर? मग इथे काय आपण लिहिणार? च. तस्य पुरतः पुरतः च प्रकटिता अभवत. अभवत पण इथे बघा अभवत आहे आणि म्हणूनच इथे आपण अधारयत केलं. तर तुम्हाला कळलंय का? बघा परत सांगते. इथे हलंत तच का घेतला? कारण आपल्या प्रश्नाच्या शेवटचं क्रियापद हलंत त आहे. हां, आता इथे टिंब होता रूपमला, इथे मी हलंत म का लिहिला? कारण इथे वरती पच्या पुढे ध येत होता, जो की कख ग घ म्हणजेच व्यंजन होतं. पण इथे मी अधारयत केलेला आहे, धृत्व काढून टाकल्यामुळे. अ हा स्वर आहे, म्हणून स्वर असेल तर आपल्याला हलंत म लिहायचं आहे, आपल्याला नियम आहे. बस, सोपं. आणि च तुम्हाला माहिती आहे की दोन क्रिया झाल्यावर आपण च लिहितो, म्हणून च लिहिलेलं आहे तिथे. सोपं. कळलं? व्हेरी गुड. पुढे आहे आ. त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी. तू प्रयत्नाने कृषी कार्य कर.
आता यांनी काय सांगितलं, ह्या त्वमच्या इथे भवान योजायचं आहे. दोन्ही प्रश्न तसेच आहेत. खाली पण काय दिले, त्वम धनुः त्यज, म्हणजे तू धनुचा त्याग कर. धनु म्हणजेच धनुष्यबाणाचा त्याग कर. इथे पण तीच गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिलं काय सांगितले, त्वम नको आहे, त्याच्या जागी तुम्हाला भवान लिहायचं आहे. मग ह्या दोन्ही त्वमला पण कट केलं, तिथे लिहिलं भवान भवान. त्याच्यानंतर प्रयत्नेन कृषी कार्यम हे ॲज इट इज लिहिलं. धनुचं धनुः ॲज इट इज लिहिलं. मग बदललं काय, तर बदललं आपण शेवटचं. इथे आहे करोषी, तर इथे काय झालेलं आहे, करोती. इथे आहे त्यज, इथे आहे त्यज तू. कळलं? कारण त्वम हे जर तुम्ही बघितलं ना, त्वम हे मध्यम पुरुष येतं. अहम आवाम वयम त्वम युवाम युयम सह तौ ते, हे आपण पाठ केले की नाही. मग त्वम हे मध्यम पुरुष आहे, आणि मध्यम पुरुष आहे म्हणून ते करोशी झालं. मध्यम पुरुष आहे म्हणून ते त्यज झालं. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं, मध्यम पुरुष नको आहे, भवान पाहिजे. आणि भवान हे काय आहे, काय आहे, प्रथम पुरुष आहे. म्हणून अहम आवाम वयम त्वम युवाम युयम सह तौ ते, ह्याच्याप्रमाणे काय झालेलं आहे, मी वह मह सी तह तह ती तह अंती. मग इथे आपण भवानला ती वापरलं, आणि इथे त्यजतू आज्ञार्थ, आज्ञार्थ जे आज्ञार्थी रूपं आहेत तुमची, बरोबर. मग त्यजतू येतं उत्तम पुरुषला, म्हणून इथे तू झालेला आहे. कळलं? याच्यामध्ये सुद्धा आपण डिटेल ग्रामरच्या व्हिडिओज घेऊया, ज्याच्यामध्ये फक्त पूर्ण व्हिडिओमध्ये त्वम आणि भवान हेच एक्सप्लेन केलं जाईल. पण आता तुमच्या टेक्स्ट खाली आहे म्हणून हे तात्पुरतं मी समजावून सांगते. पुढे आहे भूमातुः उपदेशं मनसी निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम अकरोत. भूमातेचा उपदेश मनात घेऊन पृथुवैन्याने कृषिकार्य केलं. तर याच्यामध्ये भूमातू हा जो शब्द आहे तो काढून टाकायचा, आणि त्याच्या मागे जागी भूमी हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. मग काय येणार, भूमातुः उपदेश. मग तुम्ही काय लिहिणार, भूमीचा उपदेश. भूमीचा, चाचीचे षष्ठी एकवचन. भूमी शब्द नदीप्रमाणे चालणार, नदीचं षष्ठी एकवचन नद्याः, म्हणून भूमीचं काय आलं, भूम्याः. सोपं. कळलं? इथे त्याने मातू शब्द घेतला ना, माता मातृ शब्दाप्रमाणे मातुः होतं. इथे काय होणार आपलं, नदीचा म्हणून नद्याः, आणि भूमीचा म्हणून भूम्याः. विभक्ती स्ट्रॉंग पाहिजे. विभक्ती ज्या मुलांना विभक्ती क्लिअर आहे त्यांना हे समजणार. पुढे आहे लकार ओळखायचा आहे. लकार म्हणजेच काय, काळ ओळखा, टेन्स ओळखा. आता इथे टेन्स ओळखायला आपल्याला काही पूर्ण वाक्य वाचायची गरज नाही, शेवटचं बघायचं. कुरु. कुरु म्हणजेच काय दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यामुळे ऑर्डरला आपण काय म्हणतो, आज्ञा देणाऱ्याला लोट लकार म्हणतो. ठीक आहे. ट हलंत. इथे सांगितलं तुम्हाला लुट स्थाने लिंग उपयोगम. लुट आहे तिथे तुम्हाला काय सांगितलं, लुट म्हणजेच काय, भविष्यकाळ आहे. त्याच्या जागी तुम्हाला लिंग म्हणजेच काय, भूतकाळ योजायचा आहे. तर भूभव धातू आहे. भूभव धातूचं काय होतं, अहम प्रसन्ना भविष्यामी. तर अहम प्रसन्न ॲज इट इज राहणार. भविष्यामीच्या जागी फक्त भवेयम हे भूतकाळाचं रूप तुम्हाला वापरायचं. भूतकाळचे टेबल तुमचे पाठ आहेत की ई वहे महेसे इथे द्वे, तर तशाप्रमाणे तुम्हाला लिंग लकार तिथे करायचा आहे. ओके. भवेयम. मेलनम कृत जोड्या लावायच्या आहेत. कृषा काय होती, प्रजा होती. वेगळा पेन घेऊया आपण. कृषा प्रजा होती. उर्वरा, उर्वरा म्हणजे सुपीक जमीन होती. आनंदित कोण होता, दुशासक कोण होता, वेन होता. पृथू कधी करू नका, दुशासक म्हणजे त्याचे वडील वेनराज, ते दुशासक होते, वाईट राजा होता. प्रजा ही तर दक्ष आपला पृथुवैन्य होता, आणि आनंदित काय होती, त्याची प्रजा होती नंतर. सोपं. पुढे जाऊया. समानार्थी शब्द आहेत, मी ते खाली लाईन लिहिली आहेत. वृक्षः, तरुः, भूमिः, भूः. राजाला नृपः म्हटलं जातं. धनुः म्हणजे धनुष्यबाण, ॲरो. चापम म्हटलं जातं. नदीला तटिनी म्हटलं जातं. टी रस्व नी दीर्घ. नीट करा. विरुद्धार्थी शब्द बघूया. स्तुतीही, तर निंदा. याला विसर्ग द्यायचा नाही निंदाला, कारण तो मालाप्रमाणे जाणार आहे. सद्गुणाः, दुर्गुणाः. प्रसन्नाः, विषण्णाः. षटकोणातलाच असला पाहिजे. अशक्ताः, शक्ताः फक्त लिहिलं तरी बस. पुरतः म्हणजेच मागे, पुरतः म्हणजेच पुढे, पृष्ठतः म्हणजे मागे.
कृशः म्हणजेच अगदी बारीक आणि स्थूलः म्हणजे जाड, हेल्दी. पुढे कह कम वदती, कोण कोणास म्हणाले. तिष्ठन्तु चारणाः, हे कोण म्हणतं की चारणा थांबा, असं कोण म्हणतं. राजा म्हणतो की नाही त्यांना की माझी स्तुती करू नका, देवाची स्तुती करा. मग राजा कोणाला म्हणाला, चारणांना म्हणाला. चारणा बहुवचनामध्ये आहेत की नाही, म्हणून राजाचा ॲज इट इज हा सब्जेक्ट आहे. कोणाला म्हणाला, चारणांना, हे कर्म झालं, ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट नेहमी कुठल्या विभक्तीत असतं, द्वितीया. आणि चारणा काय एकच आहे का, नाही, चारणा बहुवचनात आहेत, म्हणून देवांप्रमाणे चारणान झालं. आणि अवदत, आता वदती प्रेझेंट टेन्स आहे, म्हणाला पास्ट टेन्स झालं ना, मग अवदत. पुढे आहे तत्प्राप्तुम यतस्व, ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कर, असं कोण म्हणतं. भूमाता म्हणते की नाही राजाला, पुरोहित म्हणतो की नाही राजाला की ते प्राप्त करण्याचा तू प्रयत्न कर, भूमातेच्या पोटात असलेली धनधान्य. मग पुरोहित प्रथमा विभक्तीमध्ये सब्जेक्ट आहे की नाही तो आता. त्याच्यानंतर कोणाला म्हणाला, राजाला. राजा शब्द कशाप्रमाणे चालतो, राज्ञ हा मूळ शब्द आहे राजाचा. मग याचं द्विवचन, इथे बघा मी टेबल दिलंय, राजा शब्दाची द्वितीया आणि एक वचन, कारण राजा एकटाच आहे, मग तुम्ही काय वापरणार, राजा नम, म्हणून इथे राजा नम आहे आणि अवदत ॲज इट इज. म्हणजे तुम्ही म्हणाल ना की तक्ते का पाठ करायचे आहेत, कुठे आम्हाला वापरायचे असतात तक्ते, तर इथे सगळीकडे तुम्हाला तक्ते वापरायचे असतात, पण ते तुम्हाला कळत नाही, कारण ते तुम्हाला सांगितलं जात नाही, असे तक्ते दाखवले जात नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही की काय कुठे वापरायचं, बरोबर. तर नेहमी लक्षात ठेवा, जरी कह कम वदती असलं तरी तुम्हाला मराठीत नाही लिहायचं तिथे राजा चारणांना म्हणाला. तुम्ही काय करता तिथे, राजा चारणाः अवदत, चुकलं. चारणाः लिहिणार का तुम्ही इथे. मी जर मराठीत म्हणाली की राजा चारणा म्हणाला, असं नाही लिहित मराठीत. आपण कसं लिहिणार, राजा चारणांना म्हणाला. तर मराठीत आपण चारणांना ना लिहितो ना मराठीमध्ये, मग संस्कृतमध्ये पण काहीतरी असणारच. तुम्ही चारणाः लिहून येता, मग ते बरोबर असणार आहे का, नाही. कळलं. आता इथे पण आहे, पुरोहित राजाला म्हणाला. जर तुम्ही तिथे फक्त काही काही मुलं ज्यांना व्याकरणाचं ज्ञान नसतं ते काय लिहून येणार, पुरोहितः राजा अवदत, चुकणार. मी मराठीत जर म्हणाली की पुरोहित राजा म्हणाला, तर तुम्ही काय म्हणाल, हे काय वाक्य झालं का, असं बोलायला पाहिजे की पुरोहित राजाला म्हणाला. मग तुम्ही मराठीत जसं की राजा लाचा ला काना ला लिहिता की नाही, तसं संस्कृतमध्ये पण काहीतरी लिहायचं असतं. आणि काय लिहायचं असतं, तर ते द्वितीय विभक्तीमधले लिहायचे. राजा एकटा आहे तर एक वचन, दोन असतील तर द्विवचन, अनेक असतील तर बहुवचन, म्हणून इथे राजा न आलं. इथे चारणा भरपूर होते म्हणून देवान प्रमाणे चारणान आलं. कळलं. शेवटी तव पिता दुःशासक, तुझे वडील वाईट राजे होते. आणि अतः धनु त्यज, हे दोन्ही पण पृथ्वी माता पृथुवैन्यालाच म्हणाली आहे. मग भूमी आहे, मग ती प्रथमा विभक्तीत, कारण सब्जेक्ट आहे भूमी ही. राजाला म्हणाली, पृथू राजाला. मग ह्या लोकांनी काय घेतलंय, वरती फक्त राजा शब्द होता म्हणून तो राज्ञप्रमाणे त्याच्या टेबलप्रमाणे चालला, पण खाली फक्त त्यांनी, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्हाला असं लिहायचं की पृथू राजाला, तुम्हाला नाव पण लिहायचं त्याचं पृथू असं, तर मग तुम्हाला पृथू लिहून आता वेगळा शब्द, आता मी राजा न वापरता मी भूप शब्द वापरला, तो देवह प्रमाणे चालणार. मग देवची द्वितीय काय, देवम, म्हणून पृथू भूपम असं झालं. आणि हलंत मच का बरं लिहिला मी, कारण इथे पुढे अ येतोय, स्वर येतोय, म्हणून हलंत मग, टिंब नाही देऊ शकत. आणि पृथुराजम, इथे या लोकांनी समास वापरलेला आहे, समासमध्ये दोघंही प्रथमा विभक्तीतच असतात, म्हणून ते तसं झालेलं आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही राजा हा शब्द न घेता पृथुभूपम हेच लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे कह कम वदती हे भरपूर जणांना सोपं वाटत असतं की अरे ते काय, ते तर लगेच वाचून मला माहितीच आहे कोण कोणाला म्हणाला, पण ते प्रॉपरली तुम्हाला लिहिता येतं का हे तुम्हाला आज कळेल, ठीक आहे, ही व्हिडिओ बघितल्यावर. पुढे आहे आपल्या संधी, सोपी आहे. उदर एव, उदरे प्लस एव, पशुवत जीवंती, पशुवत हलंत जीवंती, अशक्ताश्च, अशक्ताः अधिक च, आणि पुरोहितो अवदत, हे तर बोलता बोलताच कळतं, पुरोहितः अधिक अवदत, ठीक आहे. याच्यामध्ये डिटेल आपण वेगळी व्हिडिओ करू, कारण संधीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल
तर नियमांपेक्षा मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हा संधी वाचतात किंवा जेवढ्या तुमच्या पुस्तकात संधी किंवा टेक्स्च्युअल जेवढ्या संधी तेवढ्या तुम्ही नीट बघा, नीट. त्या काही नियमानुसार लक्षात ठेवायची एवढी गरज नाही. असं वाचून वाचून पण ते लक्षात राहतं. नियम जर तुम्ही जेवढं खोलवर जाल, संधीचे नियम तेवढे ते तुम्हाला खोलवर नेतील आणि तुम्ही त्या खोलात हरवून जाल. त्याच्यामुळे मी तुम्हाला संधीसाठी सजेस्ट करेन, कारण ऑलरेडी तुम्हाला टेबल वगैरे करायचं झंझट असतंच. मग अजून कशाला तुम्ही डीपमध्ये जाताय. त्याच्यामुळे ज्या सोप्या सोप्या आहेत, उदर एव, उदरे प्लस एव, हे सगळं नॉर्मली तुम्ही जरी आठवड्यातून एकदा तरी रिवाईज केल्यात पूर्ण संधी, तरी त्या तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. ओके. आणि आपला शेवटचा क्वेश्चन आहे 12वा अमरकोशचा. अमरकोश तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला लास्टला दिलेला आहे आणि तेच ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की भूमी आणि भूपाल या दोन शब्दाचा अमरकोशामधला इतर शब्द तुम्हाला टाकायचा आहे आणि वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. मग तुम्ही पाठ केला असेल अमरकोश. मग भूमी बघा, भूमीमध्ये मला अवनी हा शब्द आवडला, तर मी काय केलं, फक्त भूमीच्या इथे काय लिहिणार, अवनीही त्रिरूपम धृत्वा प्रकटिता. झालं, सॉल्व. आणि दुसरं आहे भूपाल. आता भूपालच्या इथे मला वेगळा शब्द आवडला आहे, कुठे आहे, हां, भूपाल म्हणजेच आपला राजा की नाही. मग राजाच्या जागी मला नृप हा शब्द आवडलेला आहे, बरोबर. मग मी काय लिहिलं, फक्त नृपः. नृपः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. झालं, सोपं आहे, कळलं. आणि अमरकोश हे खूप सोपे आणि इझी टू कॅच मार्क असतात, त्याच्यामुळे हे नेहमी पाठ करायचं. ठीक आहे. सगळे शब्द नाही केले तरी मोजके काही जे शब्द आहेत, जसे की राजा, नृपः, भूपः, महिक्षितः, पार्थिवः, हे छोटे छोटे किंवा इझी टू कॅच, इझी टू अंडरस्टँड वाले शब्द पटापट पाठ करायचे. आय होप तुम्हाला हा एवढा प्रचंड असा मोठा भाषा अभ्यास समजला असेल. जर तुम्हाला वाटत असेल की नाही भाषा अभ्यासाची व्हिडिओ खूप लेंदी होते, तर 2 पार्ट्समध्ये केली तर बरं होईल, तर तसं तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. तर मी नेक्स्ट टाईमपासून व्यसने मित्र परीक्षा वगैरे ज्या काही आपले पुढचे आहेत ते 2 पार्ट्समध्ये करेन. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल की नाही एकच व्हिडिओ असू द्या, आम्हाला एकदा चालू केलं की आम्ही मग ते कंप्लीट करूनच उठतो, मध्ये मध्ये आम्हाला ब्रेक घ्यावा लागत नाही, तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण भाषा अभ्यास करत जा, तसंही तुम्ही सांगा, तर आपण तेच कंटिन्यू ठेवूया. ठीक आहे. त्याच्यामुळे प्लीज 10वीच्या मुलांसाठी ही रिक्वेस्ट आहे की तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, की व्हिडिओ एकच असू द्या की त्याचे 2 पार्ट्स झाले पाहिजेत. ओके. थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांबरोबर स्पेशली 10वीतल्या मुलांसोबत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना आत्ता जवळजवळ येणाऱ्या एक्झामचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. सो धन्यवाद. थँक्यू सो मच.